नमस्कार. आपण एकादशीचं महत्व काय आहे, तर आपण पुत्रदा एकादशीपर्यंत आलो होतो. तर आता आज अजा एकादशी. धर्मराज युधिष्ठिरांनी विचारले, हे जनार्दन, श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते, तिचा विधी कसा आहे, हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, लक्षपूर्वक ऐका. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात अजा एकादशी येते. ती सर्व पापांचा नाश करणारी आहे. वैकुंठपती श्रीहरीची पूजा करून जो हे एकादशी व्रत करतो, तो सर्व प्रकारे निष्पाप होतो. प्राचीन काळी हरिश्चंद्र नामक एक प्रसिद्ध चक्रवर्ती राजा होऊन गेले. ते संपूर्ण भूमंडळाचे स्वामी आणि सत्यनिष्ठ होते. एकदा एका कर्माच्या फळभोगामुळे त्यांना राजापासून वंचित व्हावे लागले आणि आपल्या पत्नीला व मुलालाही विकावे लागले. नंतर त्यांनी स्वतःलाही एका चांडाळाला विकले. पुण्यात्मा असूनही त्यांना चांडाळाचे दास्यत्व पत्करावे लागले. ते स्मशानातील मृतदेहावरचे प्रेतवस्त्रे घेत असत. अशा स्थितीतही नृपश्रेष्ठ हरिश्चंद्र सत्यापासून ढळले नाहीत. अशा प्रकारे चांडाळाचे दास्यत्व करीत करीत अनेक वर्ष निघून गेली. यामुळे राजाला खूप चिंता वाटू लागले. ते अतिशय दुःखी होऊन विचार करू लागले की मी काय करू, कोठे जाऊ, माझा उद्धार कसा होईल. अशा प्रकारे चिंता करीत ते शोकसागरात बुडून गेले. त्यांची अशी शोकातूर अवस्था जाणून महर्षी गौतम त्यांच्याकडे गेले. महर्षींना आपल्याकडे आल्याचे पाहून त्यांनी महर्षींच्या श्रीचरणी नमस्कार केला आणि हात जोडून नम्रपणे आपला संपूर्ण दुःख वृत्तांत सांगितला. त्यांची हकीकत ऐकून महर्षी गौतम म्हणाले, राजन, श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात अत्यंत कल्याणकारक अजा एकादशी येत आहे. ती पुण्य प्रदान करणारी आहे. या एकादशीचे व्रत करा. यामुळे पापांचा अंत होईल. तुमच्या सुदैवाने आजपासून 7व्या दिवशी ही एकादशी आहे. त्या दिवशी उपवास करून रात्री जागरण करा. असे सांगून महर्षी गौतम अंतर्धान पावले. महर्षींच्या उपदेशानुसार हरिश्चंद्र राजांनी विधिवत एकादशी व्रत केले. व्रताच्या प्रभावाने राजा सर्व दुःखातून मुक्त झाले. त्यांना त्यांची पत्नी पुन्हा भेटली आणि त्यांच्या मृत पुत्रास जीवनदान मिळाले. तेव्हा आकाशात दुदुंभी वाजली आणि स्वर्गातून पुष्पवृष्टी होऊ लागली. एकादशी व्रताच्या प्रभावाने राजाला निष्कंटक राज्य प्राप्त झाले आणि शेवटी ते नगरवासी व आप्तजनासह स्वर्गात गेले. युधिष्ठिर, जे या एकादशीचे व्रत करतात ते सर्व पापातून मुक्त होऊन स्वर्गात जातात. या महात्म्याच्या पठण व श्रवणाने अश्वमेध यज्ञाचे पुण्यफळ मिळते. नमस्कार. पांडुरंग हरी वासुदेव.